अहो तुम्ही परिस्थिती समजून घ्या। राजकुमार साहेबांनी मला या गोष्टीचे पूर्ण पैसे दिलेत आणि तो माणूस काही साधा सुद्धा नाही। त्यांना जर कळलं ना की मी त्यांना खोटे रिपोर्ट दिले तर ते मला जिवंत सोडणार नाही। त्याची काळजी तुम्ही नका करू, मी आहे ना। मी त्यांना यातलं काहीच नाही समजून देणार। आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या हातात हे सत्य कधीच नाही गेलं पाहिजे। त्यांना या केस बद्दलचं सत्य कधीच कळता कामा नये। अहो मॅडम पण हा खूप मोठा धोका आहे। हो, पण मग जेवढा मोठा धोका तेवढा मोठा मोबदला। राजकुमार तुम्हाला जेवढे पैसे देतात त्याच्या दुप्पट रक्कम मी देईन, ठीक आहे? मग तर करायलाच हवं तुम्हाला माझं काम। हां, पैसे तर ठीक आहे मॅडम, पण मला एक गोष्ट समजत नाहीये, तुम्ही तुमच्या स्वतःच्या नवऱ्याला का डबल क्रॉस करताय? काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं लपवून? इट इज नन ऑफ युअर बिझनेस। मला काही शोध लावायचा आहे। पण मला आश्चर्य वाटतंय, 8 वर्ष झाले या गोष्टीला। त्या केसची फाईल धूळ खात पडली होती आणि आज अचानक कोणीतरी उठतंय आणि त्या जुन्या जखमा उकरायला सुरुवात करतंय। हे गणितच मला काही कळत नाही। तुम्हाला ते गणित कळायची गरज सुद्धा नाही आहे। तुम्हाला जे पैसे मिळतात तुम्ही त्याच्याशी मतलब ठेवा। हां, फक्त सांगितलं तेवढं करा। त्याच्या हाती एकही पुरावा लागता कामा नये, कळलं? निघा आता। तेवढं मॅडम पैशांचं? मी स्वतः बोलले ना तुम्हाला, दुप्पट रक्कम देणार, मग देणार। काळजी नका करू, फक्त तुमचं काम जे आहे ना ते नीट करा। ओके ओके, देतो तुम्हाला अपडेट्स। हेंदळेंच्या सगळ्या प्रॉपर्टीवर राज्य करायचंय मला। ती माझ्या नावावर करून घ्यायची। मग त्यामध्ये तो राजकुमारच काय, ते तिलोत्तमा आणि सारंग जरी आडवा आला ना तरी त्यांना ठेचायला कमी करणार नाही ही मोनिका। या सगळ्याचा मला इतका का त्रास होतोय? मी तर सारंगना 8 वर्षांपूर्वीच मनातून काढून टाकलं होतं। मग आज त्याच आठवणी पुन्हा का डोकावतायत? का वाईट वाटतंय मला? आबीची आई, काय झालं? तुम्ही अशा का बसलायस आणि रडताय का?